आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतोय आणि ह्या ज्या काही स्टेप्स ज्या काही सांगितल्या, येस, तर त्या आपण म्हणजे आता थायरॉइड हा जो विषय घेतला हो. त्याच्यासाठी आपण या कशा अप्लाय करू शकतो? थायरॉइड मला आहे समजा, तर माझ्या भावनांमुळे, म्हणजे हे चक्र पण आहे तसं, तर माझ्या अडकलेल्या भावनांमुळे तर मला तो बरा करायचा आहे. म्हणजे मी विचार केला की मला ते बरं करायचंय, त्याच्याबद्दल फिलिंग आणली की हा ते बरं होऊ शकतं, त्याच्यावर विश्वासही ठेवायला पाहिजे मला की ते बरं झालं आहे. आणि त्यानंतर ऍक्शन स्टेप्स मध्ये काय, तर त्या मी डायरेक्ट ऍक्शन सांगितल्या, की लिहून काढा किंवा कोणाशी बोलता येत असेल तर बोला, आयदर ऑर. तर ते लिहून काढलं, फ्लश केलं, जाळून टाकलं. आणि त्यानंतर म्हणजे त्याला म्हणजे एकदम 2 दिवसात होतं का, तर नाही, थोडे दिवस त्या गोष्टीला जायला लागतात, कारण ते पूर्ण बाहेर पडायला हवं. पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्यामध्ये फरक दिसायला लागतो या गोष्टी केल्यामुळे, आणि मग ते तुम्हाला मिळतं. म्हणजे काय, तुम्ही थायरॉइड फ्री होऊ शकता तुमच्या फिलिंग सगळ्या बाहेर पडल्यावर. तर फिलिंग 2 दिवसात बाहेर पडत नाही, त्याच्यासाठी हिलिंग मोडॅलिटीज वापराव्या लागतात वेगवेगळ्या, किंवा ते परत परत रोज 15-15 दिवसांनी लिहून काढायचं. काय जे आठवेल, जेव्हा जे आठवेल ते लिहून काढायचं, जेव्हा जे बोलावंसं वाटेल ते बोलायचं. कारण सबकॉन्शियस मेमरीज असतात, DNA थ्रू आलेल्या असतात. आता काही तर आपल्याला माहितही नसतात काय काय अडकलंय. सो तिथे मेडिटेशन पण काम करतं. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन हा आपण असा वापरू शकतो. माइंड प्रोग्रामिंग हा थायरॉइडसाठी कसा, तर अफर्मेशन्स लिहून, म्हणजे मी पूर्णपणे बरी झाली आहे, आता मला थायरॉइडची गोळी घ्यावी लागत नाही, हा जो आपला विचार आहे तो पूर्णपणे लिहून काढला अफर्मेशनच्या स्वरूपात. आणि सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना रोज वाचणं. ओके. त्यामुळे काय होतं, ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सीज असतात. थीटा फ्रिक्वेन्सीमध्ये, म्हणजे अर्धवट झोपेत ग्लानीमध्ये जे असतो त्यामध्ये असताना आपण जे रिपीट करतो ते खरं होतं. कारण सबकॉन्शियस माइंड सुद्धा तसाच आहे की इम्पॉसिबल गोष्टी खऱ्या करू शकतो. चाइल्ड लाईक ब्रेन आहे तो. सो काहीही तुम्ही तिथे पाठवा, ती गोष्ट खरी होणार. आणि हे मी खूप अनुभव सुद्धा घेतला या गोष्टींचा, की मी काही विचार केला, तो खूप डीप वर केला तर तो खरा होतो. आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत, इट्स नॉट अबाउट मी, हे सगळ्यांबाबतीत आहे. फक्त ते रेग्युलरली करणं हाच मोठा मुद्दा राहतो. तर रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या, म्हणजे अर्धवट झोपेतनं आपण आता आळस देऊन उठतोय त्यावेळी मी बरी झाली आहे हा विचार करणं, उठल्या उठल्या ते वाचणं, याला सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग असं म्हणतात. म्हणजे स्वतःला परत परत गोष्टी सांगणं की मी यातून बाहेर पडले, मी यातून बाहेर पडले, मी यातून बाहेर पडले. म्हणजे लहानपणे आपण जसं करायचं की एक गोष्ट 10 वेळा स्पेलिंग 10 वेळा लिहून काढा, म्हणजे त्या पद्धतीने आपण हे माइंड प्रोग्रामिंग साठी, म्हणजे ती गोष्ट पण तीच होते की माइंड प्रोग्रामिंग. माझ्या आयुष्यातलं एक एक्झाम्पल, माझी आईच सतत, आम्ही ऐकायचं नाही म्हटलं की आई रिपीट करत असायची, कंटिन्युअसली रिपीट करायची माझी आई लहानपणापासून, की असं करावं ग, असं करू नये ग, ह्याच्याबद्दल ते आईचं बरंच काय काय असतं. सो ते ती इतकं जास्त रिपीट करायची, तेव्हा ती कटकट वाटायची. देन वी केम टू नो, मी जेव्हा मोठी झाले, पुण्यात आले, तेव्हा मला कळलं हे प्रोग्रामिंग आहे. म्हणजे तिने झालेलं आहे लहान 12वी पासून साधारण 25व्या वर्षी लग्न करायचं. तर हा विषय थोडासा वेगळा झाला, पण जस्ट सांगते प्रोग्रामिंग कसं असतं हे तिने इतकं फिक्स केलं होतं माझ्या डोक्यामध्ये. 25लाच केलंय लग्न. सो दॅट्स हाऊ, हे इतकं रिपिटेशन, त्याला सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणतात. तिने ते मला पण पटवून हे केलं की ते तू काही कर तुझ्या आयुष्यात, पण तेव्हा लग्न करायचंय. म्हणजे हे रिपीटेडली बोललं, ते प्रोग्राम फिक्स होऊन जातं. जसं आपल्या सवयी, सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर आपण ब्रश करायची सुद्धा सवय रोज करतो ना, तेव्हा लागते सवय. तसंच वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्याला हव्या आहेत त्याची सवय लावून घेणं, त्याला सबकॉन्शियस प्रोग्रामिंग असं म्हणतो आपण. तर इव्हन म्हणजे गार चालवणं, पहिल्यांदा चालवताना भीती वाटते, पण नंतर ते खूप इझिली होऊन जातं आपल्याकडनं. आता ते प्रोग्राम झालेलं आहे, आपले हात पाय कुठे हलायला पाहिजे ते आपल्याला ऑटोमॅटिक होतं, मसल मेमरी तयार होते म्हणतो आपण त्याला, आपोआप होऊन जातं. दॅट इज अ प्रोग्राम्ड ओव्हर देअर, असं झालं. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे मनात आलेला विचार खरा होणं. सो पण त्याच्यामध्ये सुद्धा स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असते, नुसता आलेला विचार खरा होणार का, तर नाही. पॉझिटिव्ह विचार इझिली होत नाही, निगेटिव्ह झटकन होतं. पॉझिटिव्हला प्रयत्न करावे लागतात खूप. सो
निगेटिव्हिटी क्लिअर झाल्यावर मॅनिफेस्टेशन होतं. म्हणजे तुमच्या मनात जे काही नकारात्मक विचार त्याबद्दल चालू आहेत, म्हणजे थायरॉइड बरा व्हायला पाहिजे असं जर आपण म्हटलं तर गोळ्या घेतल्याशिवाय तो होऊच शकत नाही असं आजूबाजूचे लोक म्हणतात. मग आपलाही प्रोग्राम तोच झालेला आहे की हो ते घ्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होणार. मग तो बिलीफ बाहेर पडल्याशिवाय कसं होणार आहे बरं? मग तो जो बिलीफ आहे, विश्वास आहे आपला, त्याला आपल्याला बाजूला ठेवायचा आहे की नाही माझ्या म्हणजे हे होऊ शकतं, मला ह्याच्यावर विश्वास ठेवायचा की मी बरी होऊ शकते. जेव्हा तो विश्वास, निगेटिव्हिटी क्लिअर होते मनातली, तो बिलीफ म्हणजे आपण जे काही करू शकत नाही असं आपल्याला वाटतं, तो आपला बिलीफ असतो, विश्वास असतो. आणि सगळं काही जगामध्ये शक्य आहे, असं कोणतीही गोष्ट नाही जी शक्य नाही. त्यामुळे मला जमत नाही हे तुम्हालाच जमत नाही असाच विषय आहे तो. सगळं काही जमणं शक्य असतं जेव्हा ते आपण बदलू शकतो. कारण मी प्रत्येक ह्याच्यावर अभ्यास केलाय, त्या जे जे मला जमलं नाहीये ते मला जमतंय असं जेव्हा मी बोलले तेव्हा ते जमायला लागले. सो इट्स अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. कारण मीही एक वेगळी व्यक्ती होते, एकदम लाजरी किंवा एवढं स्टेज डेअरिंग नसणारी, पब्लिक स्पीकिंग नसणारी किंवा सगळ्या गोष्टीत भीती असणारी असं. तर आत्ताचं व्हर्जन हे वेगळं आहे, म्हणजे बघूच शकतात सगळे की कसं एवढं हे होऊ शकतं. ते त्याच्यातूनच बाहेर आलेलं व्हर्जन आहे. तर अशा पद्धतीने फरक होऊ शकतो. परत दुसरे लोक बोलतात म्हणून स्वतःवर परिणाम करून घेणं, ह्याचाही खूप आपल्याला त्रास होतो. त्यामुळे बीपी, म्हणजे मी रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणून सांगते की बीपी ही त्याच्यामुळे येतं. जास्ती मनामध्ये कोण काय बोललं, वाईट बोललं, चांगलं बोललं, सगळं आपण आपल्या मनाला लावून घेत असतो. आणि खूप डीप इनसाइड आपण मनाला लावून घेतो. आणि काहीही अशी वेगळी सिच्युएशन आली, म्हणजे कोणाला बरं नाहीसं झालं, हॉस्पिटलाइज झालं की एकदम स्ट्रेस वाढतो. आता कसं करायचं? खरं तर आपल्या हातात खरंच काही असतं का? डॉक्टर जे करतात ते आणि त्याच्या पुढे देव, बरोबर, म्हणजे हायर पॉवर, ह्या दोन गोष्टी असतात. मग आपण स्ट्रेस घेऊन काही परिणाम होऊ शकतो का? तिथे जर फ्रिक्वेन्सी आपली कंट्रोल झाली तर गोष्टी बऱ्याच शांततेत होऊ शकतात. म्हणजे त्या डॉक्टरना सुद्धा शांतता मिळते की बाबा हा हे किती कोऑपरेटिव्ह आहेत, असं सुद्धा होऊ शकतं. आता वेगळंच होतं ना आत्ताच्या जगामध्ये की कुठच्या कुठे जातात लोक, विचार करून भांडणं, वाद त्या हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये होत राहतात. जर तुमची फ्रिक्वेन्सी शांत राहिली की आता झालंय कोणाला काही, तर झाल्यानंतर काय करायला पाहिजे हा विचार करणं गरजेचं असतं. त्याच्याऐवजी हे काच झालं, हे कशासाठी झालं, मग मी असंच करीन, त्याने काही उत्तर मिळत नाही ना. उत्तर काय मिळायला पाहिजे तिथे आपलं लक्ष असलं पाहिजे खरं तर. मग तुम्ही तुमचं माइंड शांत ठेवलं तर डॉक्टरही चांगल्या प्रकारे काम करतात, त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह एनर्जी येते त्या माणसाकरता सुद्धा. हे मी अनुभवलं पण आहे. माझ्या घरातच डॉक्टर होते, त्याच्यातूनही अनुभवलंय की येणारा माणूस बराच होऊन जायचा फक्त पॉझिटिव्ह एनर्जीमुळे, गोळ्यानंतरची गोष्ट असायची. सो हे मी लहानपणापासून बघत आल्यामुळे मला असं त्याच्याबद्दल सुद्धा हे होती की हेल्थबद्दल मग फक्त गोळ्यांनीच होतं का? तर ते कॉम्बिनेशन आहे, तेही आहे आणि हेही आहे. त्या गोळ्यांबरोबर हे घेतलं तर पूर्णपणे बरं होतं. कारण बीपीची मेडिसिन मलाही घ्यायला लागली आहे. पण जेव्हा मी मेडिटेशन सुरू केलं तेव्हा एक दिवशी मला डॉक्टरनीच सांगितलं की बंद करा, कारण 80-120च आहे, त्याच्यावर जातच नाहीये. म्हणजे हेही होतं जेव्हा तुमचं मन, शरीर आणि सोल हे कंट्रोलमध्ये राहतं तेव्हा आपोआप उत्तर मिळतं तुमच्या शरीराकडनं. मग ते काही डिस्कम्फर्ट दाखवतच नाही ना, मग गोळ्या कशाला घ्यायच्या हे कोणीही सांगेल ना तुम्हाला. असं आहे. सो आपल्या हातात आहे, जे काही आहे ते आपल्या मनावर आहे. आणि ते मनापासून ठरवावं लागतं कधीतरी की मला हेल्दी राहायचंय का मला गोळ्या घेऊन राहायचंय, आयदर ऑर. म्हणजे पण गोळ्या घेतल्याने काय म्हणजे काहीतरी दुष्परिणाम होतच असतात ना प्रत्येक गोष्टीचं. तसं ह्याच्यात ऍटलिस्ट नाही तरी आहे की पूर्ण क्युअर होतो, हा विषय आहे. सो कॉम्बिनेशन ऑफ बोथ ते पूर्ण क्युअर कडे जातं ना. मग मला ते जास्त भावतं त्याच्यामुळे की बाबा एखादी सवय, आता मेडिटेशनची सवय लावून घेतली तर त्याच्यातून काय आयुष्यभराचा फायदा आहे का? तर रोज आपल्या मनात हजारो विचार येतात, ते रोज डाऊन करण्याचं काम मेडिटेशन करतं आणि त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर. असा हा 3 गोष्टींचा संगम आहे. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, सबकॉन्शियस म्हणा, प्रोग्रामिंग किंवा मॅनिफेस्टेशन. ऑल इन ऑल आपल्या मनात जे आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण कसं वापरू शकतो हे आहे ते सगळं. आता जसं म्हटलं तसं की माइंड प्रोग्रामिंग, मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपण रोगासाठी सुद्धा वापरू शकतो. बरोबर. पण फक्त रोगासाठी नाही, तर जे आपण डॉक्टरांना कन्सल्ट केलेलं असतं
त्याच्याबरोबर आपल्याला जी मेडिसिन्स म्हणजे औषधे दिलेली असतात त्याच्या सोबत म्हणून हे करायला सुरुवात केली की तुम्हाला मेंटल स्टॅबिलिटी यायला लागते, मनातून शांत व्हायला लागतो आणि त्यामुळे हळूहळू तुम्हाला फरक दिसायला लागतो की कदाचित तुमची मेडिसिन्स कमी व्हायला सुरुवात होण्याची शक्यता असते. यांनी मदत जास्त होते कारण मन शांत होतं. मी जसं म्हटलं की मन शांत झालं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप हे व्हायला लागतात. बरोबर, प्रत्येकाच्या एनर्जीनुसार त्याचे रिझल्ट मिळतात. सो तुम्ही जो गायडन्स घेत आहात तो योग्यच असतो कारण की आपण कुठच्या लेवलला रोगात मध्ये पोहोचलो आहोत हे कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे डॉक्टरची गरज लागतेच. बरोबर. पण त्याच्यासोबत हे वापरल्याने माझ्या आयुष्यात कसा फरक झाला तसा होऊ शकतो, हे माझा फक्त म्हणण्याचा हे अर्थ आहे. नाही बरोबर ना. आपण जो काही डिझीज म्हणतो तर तो सायकोसोमॅटिक असंच आपण म्हणतो, म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टींवर परिणाम झाले. बरोबर बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण ह्या तिन्ही गोष्टी आपण जेव्हा फॉलो करतो तेव्हा आपल्याला मेंटल स्टॅबिलिटी ही लवकर अचीव्ह होऊ शकते आणि त्याचा परिणाम हा आपला शारीरिक आजारांवरती आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट्स हे त्यातून दिसतात. डेफिनेटली डोसेस कमी होऊ शकतात, म्हणजे हे असे आहेतच.